यानंतर मी थोडाही वेळ वाया न घालवता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी हृदय सम्राट राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आत्ताच आपण जे 7 तरुण या विलेपार्ल्यातनं अपघातात गमावले गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांना काय होत असेल याचा मला पूर्ण अंदाज आहे, तो आपल्यालाही असेल. मी गेले काही दिवस प्रचारात नव्हतो, प्रचार करत नव्हतो. याचं कारण म्हणजे माझा मुलगा अमित हा देखील हॉस्पिटलला होता आणि काल परवाच तो घरी आलाय, आता व्यवस्थित आहे. पण ती काय धाकधूक असते आणि काय काय गोष्टी असतात हे मी समजू शकतो. त्याच्यामुळे त्या कुटुंबियांना काय झालं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे आणि जाणीव आहे. त्याच वयामध्ये ज्या वेळेला आम्ही गाड्या घेऊन फिरायचो त्यावेळेला आमचे आई वडील आम्हाला सांगायचे, रात्रीचे जाऊ नका, रात्रीचे प्रवास करू नका वगैरे वगैरे. तेव्हा कळायचं नाही, समजायचं नाही, जोश असतो तो. पण ते स्वतः आई किंवा स्वतः वडील झाल्याशिवाय ते समजत नाही. आणि त्या सगळ्या अख्ख्या प्रसंगातनं मी जात होतो. गेले काही दिवस मी फक्त घर आणि हॉस्पिटल आणि हॉस्पिटल आणि घर एवढंच फक्त चालू होतं माझं. आणि म्हणून मला आपल्यासमोर येता आलं नाही, प्रचारासाठी प्रचार सभा घेता आले नाहीत. आणि आजपासून मी प्रचार सभांना सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या मैदानात आजपासून सुरुवात केली आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा आपण सुरुवात करतो आहोत. मला माझा मुलगा अमित विचारत होता, तू सभा का नाही घेत? आता काय सांगू त्याला मी. पण असो, या सगळ्या गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे. मला त्याच गोष्टी काय बोलायच्या नाहीत. आता मला त्या विक्रोळीची सभा झाली, विक्रोळीची सभेवरनं यायला मला काय ट्रॅफिक आहे हो. वर प्रत्येकाला पुढे जायचंय. त्याला दाब, त्याला दाब, त्याला दाब, ह्याला दाब, ह्याला दाब, ह्याला दाब. आता दाबत 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 इथपर्यंत पोहोचलो मी. मी हे गाड्यांबद्दल बोलतोय. बरं, हे सगळे प्रवास करत असताना काय तुम्हालाही माहिती आहे, आम्हाला मध्ये थांबता पण येत नाही. कुठे बाबा गाडी आडोशाला लावली आहे, काही नाही. ते तुमच्यासारखं स्वातंत्र्य नाही आम्हाला. पण त्या सगळ्या प्रवासामध्ये एक विरंगुळा होता मला. काही दिवस या सगळ्या भागात पट्ट्यात येणं झालं नाही मला. 7-8-10 दिवसात होर्डिंग्स बघत येत होतो, भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची. मुख्यमंत्र्यांचं पोस्टर लागलेत. हा माझा शब्द आहे. अरे, शब्द त्या माणसाने द्यायचा असतो जो स्वतःच्या जीवावरती त्या खुर्चीवरती बसतो, स्वतःच्या हिमतीवर त्या खुर्चीवर बसतो.
बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. हे बसवलेले आहेत, है ना. उद्या उचललं आणि बाजूला केलं आणि दुसऱ्या माणसाला आणलं. तुमच्या शब्दाचं काय करू? सुरनळी करून का पुंगी वाजवू त्याची? कुठल्या खुर्चीवर बसलोय आपण? कोणामुळे बसलोय? कोणी आपल्याला बसवलंय? बरं, वरती विचारलं का शब्द द्यायच्या आधी की मोदी साहेब शब्द देऊ का? एवढ्यात तर उचलणार नाही ना मला. त्या देवेंद्र फडणवीसांना बघितलं ना मला की त्या शाळेतला मॉनिटर असतो ना, शिक्षिकांनी प्रश्न विचारल्यावरती बरोबर उत्तर देणार असतो. म्हणजे 68.6 इतक्या वेळेला आपण सगळ्या गोष्टी. आणि तो मॉनिटर म्हणजे कोण मॉनिटर माहितीये? जो शिक्षिकांचा लाडका असतो आणि विद्यार्थ्यांचा नावडता असतो. काय बोलतोय आपण? कोणासाठी शब्द देतोय? काय शब्द देतोय? बरं, तुम्ही तुमच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवायचा? मागच्या वेळेला कल्याण डोंबिवलीला गेले, तिकडे बोलले मी तुम्हाला 6,500 कोटी रुपये देईन. 6.5 रुपये नाही दिले अजूनपर्यंत. हे शब्द देणार कोण? यांच्या शब्दावरती विश्वास ठेवेल? नुसता माणूस भला असून चालत नाही हो. त्या दिवशी बोलता 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 आवाज बसला. भाषण करताना कशासाठी? माईक आहे ना आपल्याला, ओरडायला कशाला लागते? त्या ती शिवसेनेची होर्डिंग्स. काय आरोग्य योजना करणार, ही योजना आणणार, ते करणार, आणणार. केलं काय ते सांगा. काय रोजच्या रोज फक्त आई आणि बहीण काढायची बाकी आहे. मुंबईचे प्रश्न बाजूला राहिले. मुंबईतल्या लोकांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, फुटपाथचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, शाळांचे प्रश्न, कॉलेजेसचे प्रश्न, मैदानांचे प्रश्न, बागांचे, सगळं बाजूला. वाटेल त्या विषयावर भांडतायत. त्याचा या शहराशी काय संबंध? हे कधी बोलतात, ते कधी बोलतात. हे बस करमणूक चालू आहे, करमणूक. त्याचा या शहराशी काही संबंध नाहीये. या शहरातल्या प्रश्नांशी काही संबंध नाहीये. तुमच्याशी तर नाहीच नाही. आव काय आणतात ते माहितीये? भांडणं होती माहितीये, झगडे होतात आणि झगडे झाल्यानंतर माहितीये, सोड, तू सोड मला, तू सोड. धरलं कोणीच नसतं. कोणाला सांगतोय सोड? कोणी धरलंय तुला? सरकारचा पाठिंबा काढून घेईन. मग घ्या. कोणी अडवलंय? कोणी थांबवलंय? आणि सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला, परत निवडणुका या महाराष्ट्रावरती लावायला काय असं झालं काय? तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला अपमान वाटतोय, तुमचा अपमान होत असेल म्हणून तो भुर्दंड लोकांनी भोगायचा, तो द्यायचा, महाराष्ट्रातल्या लोकांनी द्यायचा. तो खर्च महाराष्ट्रातल्या लोकांनी करायचा. त्यांनी त्या करामधनं जे कर भरलाय त्यातनं तो खर्च होणार, पैसा सगळा. लोकांचा काय संबंध? जनतेचा काय संबंध? भांडणं तुमची. तोंडाला येईल ते बोलतायत. म्हणजे समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार, खरी घोषणा काँग्रेसची. त्या दिवशी जलपूजन काहीतरी केलं, समुद्रात गेले, काय टाकलं माहित नाही. एका बोटीवरती पंतप्रधान मोदी आणि त्याच बोटीवरती उद्धव ठाकरे. पंतप्रधानांनी त्या उद्धव ठाकरेकडे ढुंकून देखील पाहिलं नाही. खरं तर मंत्र्यांनी त्याच वेळेला राजीनामे द्यायला सांगायला पाहिजे होते की अरे पंतप्रधान माझ्याकडे ढुंकून पाहत नाही, आपण आत्ताच पाठिंबा काढून घेतला पाहिजे. हिंमतच नाही आणि हे होणार पण नाही. हे पैशाला आणि सत्तेला इतके लाचार आहेत की हे फक्त नुसते तुमच्या समोर बोलतील. हेच केलं कल्याण डोंबिवलीच्या वेळेला, हेच भांडले परत एकत्र बसले, हेच केलं विधानसभेच्या वेळेला, दोघे भांडले एकत्र परत बसले, हेच आत्ताही तेच चालू आहे. दुसरीकडे लक्षच जाता कामा नये. बस हा बोलला तो बोलला, हा बोलला तो बोलला.
तुमच्या प्रश्नाबद्दल एकतरी बोलतोय का हो माणूस? या शहराची गरज काय? या शहराला नक्की काय हवंय? आज ही अशी मैदानं किती उरली आहेत मुंबईत? तुम्ही जर मोठी मैदानं जर समजा बघितलीत, त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये जी बांधली गेली, तुम्ही ओव्हल मैदान बघा, तुम्ही आझाद मैदान बघा, तुम्ही शिवाजी पार्क मैदान बघा, हे त्या काळात झालं. त्याच्यानंतर अशी मैदानं झाली, पुढे उपनगरात झाली. एक तरी मैदान दिसते तुम्हाला? तुमच्या इतक्या वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला मैदानं देता आली नाहीत, तुम्हाला चांगल्या बागा देता आली नाहीत, तुम्हाला चांगली हॉस्पिटल्स देता आली नाहीत, तुम्हाला शिक्षण संस्था चांगल्या, तुम्हाला शिक्षण सुधारता नाही आलं, महानगरपालिकांच्या शाळा नाही सुधारता आल्या. टॅब देताय जे त्या दिवशी बघितले. मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत चालल्या आहेत. या मुंबई शहरामध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत चालल्या आहेत. वाढतायत कोणत्या? उर्दू शाळा वाढतायत. सर्वात जास्ती आकडा जो मुंबई शहरामध्ये वाढतोय तो उर्दू शाळांचा वाढतोय. तुमच्या समोर दाखवण्यासाठी हिंदुत्व आणायचं, प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात काही नाही. जिथे आमचा मराठी माणूस राहतोय त्या मराठी माणसाच्या ठिकाणी काही करायचं नाहीये. बेहराम पाड्यामधल्या झोपडपट्ट्या 4-4 मजल्याच्या झाल्या तरी चालतात त्यांच्या काळात. 4-4 मजल्याच्या झोपडपट्ट्या, तिकडे बुलडोझर फिरत नाही, तिकडे आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. केंद्र सरकार यांचं, राज्य सरकार यांचं, महानगरपालिका यांची हिंमत होत नाही आज जायची. हे तुम्हाला उत्तम प्रशासन देणार. तुम्हाला माहितीये का मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं बजेट किती असतं माहितीये का तुम्हाला? वर्षाचं 37,500 कोटी रुपये. लिहिता पण येणार नाहीत पटकन. 37,500 कोटी. त्यातले आपण पकडू पगारा बिगारावरती ह्यांचे जे जातात सगळ्या आस्थापनांवरती, ते जवळपास 22,000 कोटी रुपये जातात. जवळपास 15,000 कोटी रुपये असतात वर्षाला. 5 वर्ष हातामध्ये सत्ता होती, म्हणजे जवळपास 77-78,000 कोटी रुपये हातामध्ये होते. अशी ही 5वी टर्म चालू आहे. 5-5 वर्षाची अशी 5वी टर्म चालू आहे. मला सांगा, इतक्या पैशामध्ये या मुंबई शहराला काय मिळालं? दरवर्षी आम्ही तेच खड्डे बघायचे, दरवर्षी आम्ही त्याच रांगा बघायच्या, दरवर्षी ह्या बातम्या, त्याच बातम्या. तो मग काय तुमच्याकडे फ्लू आला, मग तो काय डेंग्यू आला, मलेरिया झाला. मध्यंतरी माझ्याकडे एक जण आले महानगरपालिकेचे, ते काय धूरबीर मारतात ना, डास सोडून सगळं मरतं त्या धुरात. मग मला त्यांनी सांगायला सुरुवात केली. एक पॅम्पलेट होतं काहीतरी हातामध्ये. मला बोले काय असतं? हा डेंग्यूचा डास आणि हा मलेरियाचा. म्हटलं बरं, आता मी चावताना बघत जाईन. म्हटलं याच्या पुढे तू कोण रे, डेंग्यूचा का रे? तुम्हाला काय करायचं? तुम्ही डास संपवा, तुम्ही घाण संपवा या शहरामधली. बकालपणा वाढलाय, ही सूज आहे सगळी. आणि तुम्ही कोणी प्रश्न विचारत नाही या लोकांना, कोणीही प्रश्न विचारला जात नाहीये. गेल्या इतक्या वर्षामध्ये शिवसेनेने तर त्या मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार केलाच. भारतीय जनता पक्ष कुठच्या तोंडाने बोलतीये? भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बरोबर होतात ना, इतकी वर्ष, 25 वर्ष बरोबर होतात ना तुम्ही. जर त्यांनी भ्रष्टाचार केला, तुमच्या हाताला काय लागलं नाही का रे? तुम्ही त्यातच सामील होतात ना. तुम्ही फक्त या वर्षी बोलायला लागलेलात, मोदींच्या जीवावरती तुम्ही या वर्षीपासून बोलायला लागलेलात. कुठचा पारदर्शीपणा, कुठची अपेक्षा धरताय भारतीय जनता पक्ष? तरी पारदर्शीपणा असेल जर समजा, इतका जर पारदर्शक कारभार जर समजा असेल,
तर मला ऐकायचंय की 9 तारखेला का 8 तारखेला ज्यावेळेला नोटाबंदी झाली या देशामध्ये, त्याच्यानंतर जे पैसे आज बँकांमध्ये गेले, नक्की पैसे जमा किती झाले अजून आकडा सांगायला तयार नाही कोणी. कुठचा पारदर्शकपणा. मी मगाशी विक्रोळीच्या सभेमध्ये मी काही आकडे सांगितले की आता ज्या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका चालू आहेत, या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये फक्त आचारसंहितेने सांगितलेल्या अधिकृत आकड्यानुसार की आमदारकीला एक माणूस 25 लाख रुपये खर्च करू शकतो, यानुसार 5 राज्यांमधले जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांचा फक्त अधिकृत खर्च हा जवळपास 1000 कोटीच्या आसपास आहे. अधिकृत खर्च. बँकांमधून तुम्ही दर आठवड्याला किती पैसे काढू शकता? 24,000 रुपये. आचारसंहितेने सांगितले एका आमदाराने किती खर्च करायचा? 25 लाख रुपये. आठवड्याला 24,000 म्हणजे 25 लाख काढायला किती दिवस लागतील? तुम्ही म्हणाल की मग चेक नाही देत असतील. कोण वडापावाला चेक नाही घेतो काय? सगळीकडे सगळा कॅशचा सुळसुळाट सुरू आहे. सगळीकडे, देशभर, प्रत्येक या राज्यांमध्ये, प्रत्येक ठिकाणी. आज जो आमचा मध्यम वर्ग, उच्च मध्यमवर्गीय, गरीब लोक जी सगळे आज आहेत, यांना असं वाटत होतं त्यावेळेला, मी अनेकांशी बोललो त्यावेळेला, अनेकांना वाटत होतं नाही नाही काहीतरी घडेल, काहीतरी चांगलं होईल. प्रत्येकाला एक आशा होती, प्रत्येकाला एक अपेक्षा होती. अनेकांना असं वाटत होतं नाही श्रीमंतांची वाट लागेल, जो काळा पैसा आहे तो काळा पैसा दूर होईल, काळा पैसा सगळा बाहेर येईल, बनावट नोटा सगळ्या असतील त्या बाहेर येतील. कुठच्या बनावट नोटा? पाकिस्तानमधनं छापून आलेल्या बनावट नोटांचा एक माणूस काल सापडलाय. अशी किती माणसं आज भारतामध्ये आली असतील तिकडनं सगळ्या नोटा बनवून, म्हणजे परत तो जो खोट्या नोटांचा विषय होता तो संपलेला नाही, तो संपणार नाही. बँकांमधनं कॅश बाहेर आली त्याच वेळेला ज्यावेळेला आतमध्ये येत होती, लोक रांगेमध्ये उभे होते. 200 माणसं मेली त्याच्यात. 200 माणसं रांगेमध्ये उभे असताना गेली. परवा दिवशी उद्धव ठाकरे बोलले मला वाईट वाटतं, रांगेमध्ये उभे असलेली 200 माणसं गेली त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं. रस्त्यांवरती जे खड्डे पडले त्या खड्ड्यांमध्ये ज्या स्कूटरवाले आजपर्यंत ऍक्सिडेंटमध्ये गेले, त्यांचे जे मृत्यू झाले, त्यांच्याबद्दल कधी वाईट वाटलं आपल्याला? आज मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये इतके अनेक लोक आज स्कूटरवरनं जात असताना त्या खड्ड्यांमधनं मेली, त्यातनं गेली, कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांच्याबद्दल कधी वाईट वाटतं असं कधी बोललं नाही. हे सगळे ठोंग तुमच्या समोर घेऊन येतात. इतक्या पैशांचं काय केलं, या राज्य सरकारमध्ये काय चालू आहे, कोण त्यांना प्रश्न विचारायला तयार जात नाही त्यांना प्रश्न विचारायला पडतो फक्त राज ठाकरेला पडे. नाशिकमध्ये काय केलं? मी जे 5 वर्षात नाशिकमध्ये केलंय ना, ते ह्यांनी 25 वर्षामध्ये देखील या मुंबईमध्ये केलेलं नाहीये, ठाण्यामध्ये केलेलं नाहीये. आणि हे माझं आव्हान आहे, हे माझं आव्हान आहे. त्या पहिल्या 5 वर्षामध्ये, ह्या 5 वर्षामध्ये त्यातले 2 वर्ष अगोदरच्या काँग्रेस सरकारमध्ये 2 वर्ष आयुक्तच दिला नाही, तरीही काम चालू होतं. आणि तिथे जे काम झालंय ना, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण येऊन जरूर बघा. नाशिकमधल्या रस्त्यांमध्ये खड्डे नाहीत, गेले 3 वर्ष झाली. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला, पण रस्त्याला खड्डे नाहीत. मी मगाशी विक्रोळीच्या सभेमध्ये मी सांगितलं, नाशिकमधल्या पत्रकारांना इथल्या चॅनलचे हेड्स जे कोणी असतात किंवा चॅनलमधली जी लोक असतात इथली, त्यांच्या मेन ऑफिसमधली, त्यांनी फोन करून सांगितलं की आम्ही मुंबईतले खड्डे दाखवले, ठाण्यातले दाखवले, इतर शहरांमधले दाखवले, जरा नाशिकच्या खड्ड्यांचं फुटेज पाठवा. हे मला तिथल्या पत्रकारांनी सांगितलेली गोष्ट सांगतोय, एका नाही अनेक सगळ्या पत्रकारांनी. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे नाशिकमधल्या रस्त्यांना खड्डे नाही आहेत. ते बोलले असं कसं होऊ शकेल, नाशिकमध्ये रस्त्याला खड्डे नाहीत म्हणजे कसे काय? ते बोलले नाही आहेत खड्डे, यावरती जर तुमचा विश्वास नसेल आमच्यावरती तर तुम्ही मुंबईची टीम इथे पाठवा आणि जर खड्डे दिसले तर त्याचा फुटेज घेऊन जा. म्हणजे या प्रकारचे रस्ते होऊ शकतात, घडू शकतं.
आज आपल्या शहरामधला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, का नाशिक शहराला डम्पिंग ग्राउंड नाही आहे? त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं आपण खत प्रकल्पामध्ये रूपांतर केलं आणि नाशिकच्या आसपासचे शेतकरी तिकडनं खत घेऊन जातात. इथे करता आलं नसतं, ठाण्यात करता आलं नसतं, बाकीच्या शहरात करता आलं नसतं. रतन टाटांच्या साहाय्याने तिथे बोटॅनिकल गार्डन उभं केले. कृपा करून आपण जाऊन बघा तिथे. जवळपास 54 एकराचा प्रदेश येतो. 54 एकर म्हणजे शिवाजी पार्क मैदान आहे साधारणपणे 26 एकर. 54 एकर, या 54 एकरामध्ये बोटॅनिकल गार्डन उभं केलंय. तिथे संध्याकाळचा शो पण आहे, आपण जाऊन जरूर बघा. अशा प्रकारचा शो भारतामध्ये आज या क्षणाला नाही. भारतात ज्या ठिकाणी 2 माणसं जात नव्हती, ज्या बोटॅनिकल गार्डन मध्ये जे वन खात्याचं होतं, जिथे 2 माणसं कधी जात नव्हती कारण माहितीच नव्हतं कोणाला, तिथे आतापर्यंत साधारणपणे 50,000च्या वरती माणसं जाऊन आली. 50,000. काम करायचं असते, याला काम करणं म्हणतात. ते लोकांसाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. ह्यांचं लक्षच भलतीकडे. ते पूर्वीचं असायचं नाही का, एक वाक्य होतं, एक घोषवाक्य, इंच इंच लढू. तसं यांचं नवीन वाक्य आहे, इंच इंच विकू. पूर्वी हे शरद पवारांच्या बाबतीत बोलायचे की दिसली जमीन की विकतात. हे काय करतात? हेही तेच करतात. इतक्या वर्षांचा तो मुंबईमधला महापौर बंगला, इतके महापौर, इतक्या वर्षापासून तिथे महापौर, आज महापौर बंगला जसा वर्षा बंगला आहे, जसा महापौर बंगला, जसा तुमचा राज्यपालांचा बंगला, तसा महापौर बंगला आहे तो. ह्यांना जागा आवडली कारण हे तिथेच असतात सकाळ संध्याकाळ, शिवसेनेचे नेते आणि मुलं. बाळासाहेबांच्या स्मारक करायचं म्हणून बाळासाहेबांच्या नावाने तो बंगला हडप करण्याचा धंदे सुरू त्यांचे. महापौर बंगला ट्रस्ट केलाय, ट्रस्टवरती हे स्वतः. या नाशिकला स्वर्गीय माननीय बाळासाहेबांच्या नावाने मी पहिलं स्मारक तिकडे नाशिकला उभं केलेलं आहे, जिथे बाबासाहेब पुरंदरेने त्यांच्या संपूर्ण इतिहासामधल्या सगळे शस्त्र दिलेली आहेत. गेली 300 वर्षाची 400 वर्षाची शस्त्र तिकडे लावलेली आहेत. इंग्लंडमध्ये जी महाराजांची जगदंबा तलवार आहे तशीच्या तशी त्याची प्रतिकृती तिथे जगदंबा तलवारीची आणलेली आहे. महानगरपालिकेची जागा आहे, राज ठाकरे ट्रस्टवरती नाहीये ना. राज ठाकरेचा मुलगा आहे. यांना जागा हवी म्हणून महापौर बंगला घेणार आणि महापौर कुठे आमचा? राणीच्या बागेत. राणीच्या बागेत. पण ह्याच्या पुढे महापौर, आमचा महापौर राणीच्या बागेत असणार. राणीच्या बागेत गेलात कधी? जाता एकाही पिंजऱ्यात प्राणी नाही महापौर सोडून. पुढल्या वर्षीपासून आता लावणार, तिकीट लावणार. मुंबईचा महापौर बघायचा या, तो बघा आतमध्ये उभा आहे. एका झू मध्ये ठेवता तुम्ही मुंबईच्या महापौराला? मुंबईचा महापौर काय शान असते, ती शान आहे मुंबईच्या महापौराची, म्हणून तो बंगला आहे. सगळं हवंय, इथून ओरबाडा, तिथून ओरबाडा, इथून ओरबाडा. प्रश्न राज ठाकरेला, यांना कोणी प्रश्न विचारणार नाहीत. यांना कोणी प्रश्न विचारायच्या मागे पण जात नाहीत की बाबा एवढे पैसे होते, इतकी वर्ष तुम्ही राज्य करताय, काय केलं, काय 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 दाखवायला काय आज? एका तरी होर्डिंग वरती दाखवा मला तुम्ही. माननीय बाळासाहेबांचा फोटो वापरून टाकलं त्याच्यावरती. जे बोलतो ते करून दाखवतो. माननीय बाळासाहेब होते तसेच होते. जे बोलायचे ते करून दाखवायचे. ते तुमच्यासारखे नव्हते. जे बोलतो ते करून दाखवतो हे जर सांगायची हिंमत असेल तर स्वतःचा फोटो टाका. स्वतःचा फोटो टाकणार नाहीत.
कोणतीही गोष्ट तुम्हाला दाखवायला तयार नाहीयेत, कोणती गोष्ट केली या मुंबई शहरामध्ये हे सांगायला तयार नाहीयेत. आणि तरी आमची लोक या फक्त नुसत्या जाहिरातींच्या भपक्यावरती फक्त आम्ही मतदान करत जाणार. हा काय प्रकार आहे? भारतीय जनता पक्ष हे मगाशी म्हटलं त्या विक्रोळीला, ह्यांना उमेदवार सापडत नाही. बावन्न 1952 साली जन्माला आलेला जनसंघ, ज्याचं नंतर नामांतर होऊन भारतीय जनता पार्टी असं नामांतर झालं, 52 ते आजपर्यंत यांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाहीत. जिल्हा परिषद पंचायत समितीला काँग्रेस राष्ट्रवादी मधले घेतले, काढून बघा कोण आहेत ते. ह्यांचे उमेदवार नाहीच आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे ह्यांच्या तिकिटावरती निवडून आले का? पैसे दिले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत देखील यायला ह्यांचा दुसऱ्यांच्याच घरावर डोळा. दुसऱ्यांची पोरं उचलायची आणि फिरवायला घेऊन जायची. अरे हिंमत असेल तर स्वतःची काढा ना. ती काढायची हिंमत नाही. 52 ते आतापर्यंत काही नाही. पाळला नुसता तसा हलवत आहेत. ह्यांचं दुसऱ्यांच्या पोरांवरती लक्ष. बरं दुसरी कार्टी आजकालची काय गेली तिकडे बा 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 करते तिच्या ह्याला, कारण पाकिटं पोचलेली असतात ना सगळे पैशाची. एकेका उमेदवाराला 50-50 लाख रुपये कुठून आले? कुठून भारतीय जनता पक्षाकडे पैसे? बाकीच्या राजकीय पक्षांकडे पैसे नाहीत, ह्यांच्याकडे पैसे. किती खर्च लावलाय, किती खर्च चालू आहे विचारायचं नाही. पार्टी विथ डिफरन्स. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय? फक्त पैसे आमच्याकडे असतील, तुमच्याकडे नाहीत, हा फक्त एक डिफरन्स. किती दिवस या भूलताफांना बळी पडणार आहात? माझ्या हातात नाशिकची 5 वर्ष दिली. मी त्या 5 वर्षामध्ये काय काय केलं तिथे मी सांगायला तयार आहे. तुम्ही 25 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये काय केलं सांगायला तयार व्हा. मी या कोपऱ्यात उभा राहतो, तुम्ही या कोपऱ्यात उभे राहा, आपण लोकांसमोर सांगू काय केलं. असेल हिंमत तर माझं हे आव्हान स्वीकाराच. नाशिक शहराचा पुढच्या जवळपास 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. पुढची 40 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न कधी निर्माण होणार नाही. 40 वर्ष बोलतोय मी, 40 वर्ष. त्या बोकणे धरणामधनं संपूर्ण पाईपलाईन आणतो, जवळपास 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल ते काम. इतकी गार्डन्स उभी राहिली, इतके रस्ते उभे राहिले. लहान मुलांसाठी तिकडे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलं. तिथे गोदावरी नदीमध्ये कारंजे केले. तिकडे तो होळकर ब्रिज आहे, त्या होळकर ब्रिजवरती तुमचा वॉटर कर्टन टाकलाय, जाऊन बघा. हे अनेक आपल्याकडचे जे उद्योगपती आहे, उद्योगपतींना मी आणून त्यांच्याकडनं पैसे सगळे उभे करून तिकडनं ही सगळी कामं करून घेतली. महानगरपालिका जी लोकांना जी गरजेच्या गोष्टी आहेत, रस्ते आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी पैसे खर्च होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी अनेक उद्योगपती आणले. हे सगळं काम मी नाशिकमध्ये केलंय, करून दाखवलंय. काय करणार आहे मी सांगत नाहीये. आणि हे आजही इतक्या 25 वर्षानंतर देखील आज मुंबईमध्ये हे होर्डिंग लावतायत, आम्ही हे करू, आम्ही हे करणार आहोत, आम्हाला करायची इच्छा आहे. याच गोष्टींवरती जर समजा तुम्ही सतत जर विश्वास ठेवून जर यांना मतदान करत राहणार असाल, तुमचं शहर तुम्हाला लख लाभो. काय पुढच्या पिढ्यांचं होणार आहे मला काही कल्पना नाही. काय पुढच्या पिढ्यांच्या हातात आपण सोपवणार आहोत मला कल्पना नाही. कारण हे काही देणार नाहीयेत. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त वारेमाप पैसे खर्च करून, फक्त नुसत्या जाहिराती करून तुम्हाला भापकून टाकणार. आणि मग त्याच्यानंतर जर समजा तुम्ही मतदान करणार असाल, करा. नंतर कंप्लेंट करू नका.
नंतर कंप्लेंट नाही करायची. मग आम्हाला रस्त्यात खड्डे सापडतात, आम्हाला चालायला फुटपाथच सापडत नाही, सगळ्या फेरीवाल्यांनी सगळ्या बंद करून टाकलेले असतात. नाशिक शहरामध्ये जेवढी अनधिकृत बांधकामं पाडली गेली तेवढी आजपर्यंत मुंबई शहरात पण पाडली गेली नसतील, इतकी अनधिकृत बांधकामं पाडून टाकली. लोकांना त्रास होत असलेला एक भंगारचा नुसता म्हणजे भंगार असलेला सगळा एक रस्ता अख्खा व्यापून टाकला होता. एका दिवसात बुलडोजर फिरून सरळ करून टाकला अख्खा रस्ता. हिम्मत लागते त्याला, हिम्मत. मतांसाठी लाचार नाही झालो. जर हीच गोष्ट या शहरामध्ये जर समजा तुम्हाला हवी असेल, माझी तयारी आहे द्यायची, पण माझ्या उमेदवारांना मतं द्यायची तुमची पण तयारी असली पाहिजे. नाहीतर हे शक्य नाहीये, कुठचीच गोष्ट शक्य नाही. नाहीतर 30 माणसं 33 वर्ष येतच राहणार, नुसती निवडून येत राहणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कोणत्याच जर समजा बदल करणार नसाल, काय बोलायचं त्याच्या पुढे? जगा असेच. नाही मुलांना मैदानं मिळाली, नाही मिळाली. नाही बागा मिळाल्या, नाही बागा मिळाल्या. ऍडमिशन्स नाही मिळाल्या, नाही मिळाल्या. मार्केट जवळ नाहीये, फेरीवाले वाढत आहेत, फुटपाथ आमचे बंद झालेले आहेत. असंच जगायचं असेल जगा. हे तुमच्यासाठी काही नाही करणार. जे इतक्या वर्षात करू शकले नाहीत ते आता काय करणार आहेत? हे इथे तुमच्या जीवला ती बाग आहे, ते एक विमान ठेवलंय तिथे. इतक्या वर्षात या देशामध्ये एअर इंडिया सोडून इतकी विमानं आली तरी त्या बागेत एकच विमान आहे. तेच विमान, त्याचीच डागडुजी होते, तिथेच मुलं आतमध्ये जात आहेत, तीच बाग, तेच विमान, तेच चालू आहे. नवीन काही घडलंय? नवीन काही घडलेलं नाही. आज आमच्या अनेक कॉलनीज आहेत, अशी बांधण्याची आमची गव्हर्नमेंट कॉलनी आहे. तिथला एक प्रश्न प्रलंबित आहे. तिथल्या लोकांचं काय होणार? मराठी माणसाच्या वरती टांगती तलवार आणि बेरामपाड्याच्या झोपडपट्ट्या वाढत जाणार. ही सगळी लोक इथे येणार, ह्यांच्या उर्दू शाळा सगळ्या वाढत जाणार, आमच्या मराठी शाळा बंद होत जाणार. हे ह्यांचं धोरण इतक्या वर्षात राबवलेलं महानगरपालिकेचं. काय होऊ शकतं यातनं? मी आज आपल्या समोर जो आलोय हे तुम्हाला कुठचाही शब्द आश्वासन विश्वासन नाही. मी जे बोलतोय ते मी करून दाखवणारा माणूस आहे, जे केलेलं आहे म्हणून तुमच्या समोर हिमतीने आलोय. जर या मुंबई शहरामध्ये जर तुम्हाला जर नवीन काही परिवर्तन घडवायचं असेल, आणि जेव्हा मी बोलतो ना तेव्हा माझ्या हिमतीवर बोलतो की हा माझा शब्द आहे म्हणून. नरेंद्र मोदी बोलले होते 31 तारखेला, त्याच्या अगोदर नोटाबंदी झाल्यावरती नरेंद्र मोदी बोलले होते, नवीन वर्षामध्ये बघा तुम्ही, नवीन वर्षात तुम्हाला नवीन भारत दिसेल. कोणता नवीन भारत? मी रोज गॅलरीत येतो, खाली बघतो, तेच शिवाजी पार्क मैदान दिसतं, तीच माणसं मला फिरताना दिसतात. कुठचा नवीन भारत? इतक्या गोष्टींच्या अपेक्षा ठेवलेला हा माणूस, नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती, तुम्ही फेल ठरता. ज्या तावातावाने तुम्ही नोटा बंद केल्यात, त्याच्यानंतर ज्यावेळेला 31 तारखेला ज्यावेळेला तुम्हाला बोलायची वेळ आली त्याला तुमचं भाषण एडिटेड, आणि नोटाबंदीवरती तुम्ही बोलत नाही. आजही तुम्ही काही बोलत नाही आहात. हे बोलतायत वेगळे, करतायत वेगळं. मध्यंतरी माझ्याकडे एक भारतीय जनता पक्षाचा माणूस आला होता. तुम्हाला एक काय असलियत असते ती फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे 2014च्या निवडणुकीला तो व्यवस्थित आहे, म्हणजे तो धष्टपुष्ट म्हणजे पैशाने म्हणतोय मी, व्यवस्थित आहे, संपन्न आहे. तोला आम्हाला गरज पण नव्हती, पण आम्हाला पक्षाने प्रत्येकाला 1-1 कोटी रुपये पाठवले निवडणुकीसाठी. 1-1 कोटी रुपये. म्हणजे विचार करा, 288 मतदारसंघ महाराष्ट्रातले 288 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये आले, भारतीय जनता पक्षाने पाठवले. आता उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर इथे ज्या निवडणुका आहेत, किती खर्च झाला असेल? कुठून आले पैसे?
बाहेर आले कसे पैसे, खर्च होत आहेत कसे, कोणत्या अकाउंटमध्ये जात आहेत? बरं, हे जे मी बोलतोय तुम्हाला, म्हणजे आता जर समजा 400 उमेदवार जर समजा उत्तर प्रदेशमध्ये पकडले तर 400 कोटी रुपये खर्च झाले तिथे बीजेपीचे. मग समाजवादी पार्टी काय कमी नाहीये ती, ते आणि काँग्रेस तेही 400 टाकतील. मग मायावती म्हणतील बाबा मला पण जाऊन द्या, तर मी पण 400 टाकते, म्हणजे 1200 कोटी रुपये घाले तिकडेच. एवढा सगळा पैसा सगळा चालू आहे. मग मला पंतप्रधानांना विचारायचं आहे, पंतप्रधान तुम्ही कोणता नवीन भारत सांगा होता? 2014च्या निवडणुका ज्या पद्धतीने लढल्या गेल्या त्याच पद्धतीने आजही निवडणुका लढल्या जात असतील तर नोटाबंदीने झालं काय ते एकदा आम्हाला कळू तर देत, एकदा समजू तर देत. सर्वसामान्य माणूस आजही रांगेमध्ये उभा राहणार आणि आठवड्याला 24,000 रुपये काढणार, आणि तोच आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहणारा माणूस 25-25 1-1 कोटी रुपये खर्च करणार. कुठचा नोटबंदीचा परिणाम आहे मला जरा एकदा हा समजून तर सांगा. हे जे बोलतायत आणि जे करतायत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे बोलतायत त्याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही, या भूलतापांना बळी पडू नका. आणि मी काय सांगितलं होतं, मी मागच्या वेळेला मी नाशिकच्या वेळेला हेच सांगितलं होतं ना, एकदा संधी देऊन बघा, नालायक ठरलो तो परत येणार नाही समोर. आजही सांगतोय, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. तुमचे जे कोणी मित्रपरिवार असेल, जे कोणी नातेवाईक असतील मुंबई शहरामधले, त्यांना सांगा की एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा, राज ठाकरेच्या उमेदवाराला एकदा विजयी करून दाखवा. जर या मुंबई शहरामध्ये जर मी काही घडवू शकलो नाही, मी काही करू शकलो नाही, परत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक परत राज ठाकरे कधी लढणार नाही. पण संधीच द्यायची नाही आणि मागून फक्त बोलत राहायचं. खरं तर त्याच्याकडनं अपेक्षा खूप होत्या, पण ते काय अपेक्षा खूप होत्या तर मग द्यायचं हातात. जेव्हा तुम्ही हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी द्याल त्यावेळेला मी अपेक्षा पूर्ण करू शकेन. कोणतीही गोष्ट हातामध्ये न देता मी अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. आणि ज्यांच्या हातामध्ये दिलंय